शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्यास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईच आहे. परमंतामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्याचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच केलं नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं, ते शंभूराजे. शिक्षणाची गंगा खेड्या पाड्यात पोहोचवणारे पंजाबराव पाक्के भाऊसाहेब देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील. आज माझ्यासारखी सामान्य मुलगी ते बोलू शकते, ते म्हणजे सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्यामुळे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषाला व क्रांतिसूर्यांना नमन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राहते, तुफान गरजतो आगोपतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण झोपतो तुफान मातीचा राहते. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. मित्रांनो, आयुष्याचे प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही, आणि असाच आजचा क्षण आहे. मित्रांनो, 346 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होता करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या. मुघलांच्या कैद्यात लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धरी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा या बिकट परिस्थितीत हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार, आणि अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते शिवाजी राजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला.